राम राम. राम राम. नमस्कार शेतकरी मंडळी. मी आता तेलंगणामध्ये माळेगाव इथं आलो, सोनारी माळेगाव. तर इथं शिवाजीराव सूर्यवंशी राहणार माळेगाव यांच्या हळदीच्या प्लॉटवर भेट देण्यासाठी आलो होतो. त्यांचा हळदीचा प्लॉट पाहिला तर जवळपास या साईडला जवळपास 10-15 तास बेड खूपच चांगले दिसत आहेत. आणि त्याच्या बाजूला पाहिलं तर तिकडं हळद पिवळी, त्याची वाढ फारशी झाली नाही, पाने असे काय फारसे मोठे नाहीत आणि इकडले पानं खूप मोठे दिसत आहेत. तर हे का फरक वाटते? आता इकडं हे पानं खूप मोठाले आहेत आणि फुटवे चांगली जाडी पानाची खूप छान आहे. तर हे असा एवढा फरक का वाटते म्हणून शिवाजीराव सूर्यवंशी यांच्याकडून जाणून घेऊ. की शिवाजीराव, आम्हाला सांगा की तुम्ही या एवढ्या 10-12 तासाला आणि एवढं इकडं का फरक वाटतो, काय कारण आहे? आमचे साहेब दिलते आम्हाला. काय दिलं होतं? काय मल्टीप्लेअर हां आणि पाव किलो दिलते. एक 9 ताशे झालेत बघा. हां, नाही म्हणजे ड्रेंचिंग केली का? ड्रिंचिंग केलं. मल्टीप्लायरची ड्रेंचिंग केली का? हो. तर मल्टीप्लायरच्या पाव किलोची ड्रेंचिंग केल्यामुळे तुम्हाला या तासामध्ये इकडल्या प्लॉटमध्ये आणि या तासामध्ये फरक वाटते? याच्यामध्ये काळवटपणा आलं याला. हां, हिरवीगारपणा आला. हिरवीगार आले. पुन्हा पानाची रुंदी आली हां आणि कलर भरपूर आहे. कलर म्हणायचं उतरणं आलं याचं. हां, म्हणजे या प्लॉटला तुम्ही मल्टीप्लायर वापरलं आणि इकडं काय वापरलं? दुसऱ्या कंपनीचे वापरले होते हां, केमिकलचं. केमिकलचं. काय त्याला काय तेवढं हे झालं नाही त्याला. कलर पांढरे दिसायला. तिकडं दाखवा, ते दाखवा ना ते. हां, तर शेतकरी बंधूंनो बघा, रासायनिक खतावर जे हळदीचा प्लॉट आहे आणि त्याच्या बाजूलाच जवळपास 10-12 बेड मल्टीप्लायर रासायनिक खतासोबत वापरलेला आहे. तर याच्यामध्ये फरक दिसते. दोन्ही दाखवा प्रवीण. हां, धन्यवाद. तर तुम्ही शेतकरी बंधूंना काय सांगू शकाल? मल्टीप्लायर प्लेअर वापरू शकता. वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे. हां, तुम्हाला रिझल्ट आलेला आहे नाही का? रिझल्ट भरपूर आलेला आहे. अच्छा. ठीक आहे. धन्यवाद.